पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमदाचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमद् सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज की जय। गुरुवार भक्ती उत्सवामध्ये उपस्थित
मान्यवर तसेच गुरुबंधू भगिनी भाविकगण व बालगोपाळांचा प्रेम. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. एक विनंती छोटीशी एक प्रार्थना आहे स्वामींना. जसा नरकासुरावरती आघात केला त्याचप्रमाणे थोडासा फटाक्यावरती देखील करून हे निसर्ग प्रेम आणि आपण हे कराल अशी आशा बाळगतो. मला इथे मुद्दाम बोलण्याची संधी दिली स्वामी, त्याबद्दल सगळ्यांना जय श्रीराम. जय श्रीराम. कृपा
तुमचा मीपणा बघा, तुमचा अहंकार बघा, तुम्हाला स्वतःला शिकवणाऱ्याला बघा की त्यांच्या निमित्त उतरलेले आहे. म्हणून ज्यावेळी शिक्षक म्हणून आपण स्वतःला संबोधता त्यावेळी काही नसायला पाहिजे की आपल्याकडे नम्रता पाहिजे. आणि नम्रता ज्याच्या झाडाला भरपूर फळ लागली की झाड ऑटोमॅटिकली वाढतं. तसे तुमच्याकडे जर खडीचरित्या आलेली असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली नम्र होणार. ही नम्रता तुमच्या संचार
त्यांच्या जीवनात काही ना काही मागे पुढे झालं असेलही, भरपूर भांडणं पण झाली असते, भरपूर वादही झालेले असते. म्हणजे त्या आईला काहीतरी म्हणून तुला विकून गेला असतं, पण बायको सोडली नाही. कधी काळी आईने पण त्याला काहीतरी म्हटलं असेल, पण त्यांच्यानी आपलं जे जीवन आहे ते एकमेकांबरोबर जे राहायला हवं, आजही दोघे एकमेकांना सांगतात. पैसा मिळू शकतो, नाती नाही मिळू शकतो. एज्युकेशन म्हणजे शिक्षण शिकल्यानंतर तुम्हाला बराच जीवन आनंदी करण्याचा विचार येईलच असा नाही. तुमच्याकडे पुस्तकातली जी काही धडे आहेत, लेसन्स आहेत, ते तुम्हाला नक्की येणार. पण जीवनातले लेसन जे आहेत ते आपण जीवन जगता जगता आपल्याला मिळतात. ते तसंच आम्ही आत्मसात केले पाहिजे. आणि हा मेसेज देण्यासाठी दाम्पत्य तुमच्या समोर उभा आहे. मला वाटतं आज तुमच्या दायने हे चंद्रबाई सहज तो माणूस त्यावेळी उभा होता. त्याच्या डोक्यामध्ये आपले गुरु होते, आपला गुरुपीठ, त्याची सेवा, त्यांनी जीवन असे जगले. फक्त पैसा बघितला असं नाही, त्यांनी फक्त मुलं बाळ जे आहे त्यांच्या भवितव्यासाठी कशा पद्धतीने आपलं शिरस्य नित्य वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते. तुमचं जर आयुष्य वाढायचं असेल, तुम्हाला भरपूर विद्या मिळवायची असेल, तुम्हाला जर समजा शारीरिक बळ तुम्हाला कमवायचं असेल आणि आयुर्विद्या यशोबराबर कुठल्याही कार्यामध्ये जर समजा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर जाणत्यांना मान सन्मान द्या, जाणत्यांना नमस्कार करा. जाणत्यांना नमस्कार करून कसल्याही कामाला घरातून बाहेर पडा. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जाणत्यांना त्यांच्या जीवनात तुम्ही जाऊन बघा, हे कधीच यशस्वी होणार नाही. यशस्वी तोच होतो तो हा जाणत्यांचा सन्मान करतो. किती काय असे ना चुकतो तो घाताला, तुला सांगितलेलं नाही आहे की तू त्याला काहीतरी मान सन्मान एवढाच पाहिजे. जाणत्यांचा मोठ्यांचा मान राखलाच पाहिजे. हे आपल्या संस्कारामध्ये असलं पाहिजे. आणि आता जी पुढची पिढी येणारी आहे त्याच्यामध्ये हे संस्कार टाकण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांच्या ध्यानात ठेवा. म्हणून जवळजवळ 60 वर्षानंतर आता आमचा परत लग्न झालेलं आहे. त्यामुळे ताईला खुश पाहतो. आई खुश आहे. तुम्ही असेच आनंदात एकमेकांना सांभाळा. मी असं की तुमच्या नात्याबद्दल तुम्ही आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद त्यांना अजून तुमच्या कुळाला मोठा करण्यासाठी पुरेसे आहेत. तुम्ही सगळ्यांनी ताईला नमस्कार करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. कारण अशी ही जाणती माणसं घरात असणे खरंच भाग्याची गोष्ट आहे. कंस जाणून देवकी परमानंद कृष्ण वंदे
श्रीमद भगवद्गीता जी आहे ती उपनिषदामधून योगशास्त्रामधून ब्रह्म आहे आणि श्रीमद भगवद्गीता ही भगवान वाच आहे. त्यामुळे एका गुरूंनी आपल्या शिष्याला अर्जुनाला निमित्त करून हा पाठ व उपदेश केलेला आहे. त्याच्यात सगळ्या प्रकारचं विद्या ज्ञान असलेला आहे. आम्ही मोठे आहात व ज्यांना समजतं त्यांनी अर्थासहित भगवद्गीता वाचावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान पाठ म्हणजे पठण करावं. आज तुम्ही श्रीमद भगवद्गीता पठण केली तर पुढच्या पिढीपर्यंत ती श्रीमद भगवद्गीता पोहोचेल. मला आठवतं की सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांनी हातुर्लीच्या पठणाच्या तपोभूमीवर नव्हतं. त्यावेळी हातुर्लीच्या मठामध्ये त्यांनी गावातल्या लोकांना घेऊन श्रीमद भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली आणि श्रीमद भगवद्गीता आपल्या संत समाज पातळीवरती पोहोचली, गाव पातळीवरती पोहोचली आणि बरेचसे जाणते लोक त्यावेळी काय एवढे शिकलेले नव्हते. तर बरेचसे आपले जाणते लोक जे आहेत ते म्हणायला लागले, बाबा आम्हाला तर ते काय वाचता येत नाही. बाबांनी काय केलं, एक छोटीशी पॉकेटमध्ये मागे अशा भगवद्गीता मागवली आणि त्या भगवद्गीता या सगळ्या जाणत्यांना दिल्या आणि त्यांना सांगितलं पॉकेटमध्ये ठेवा, वाचू नका. आता हा काय प्रकार, भगवद्गीता जी आहे ती वाचायला पाहिजे, नुसती पॉकेटमध्ये ठेवून काय पाहिजे. पण स्वामीजींनी ही भगवद्गीता जर त्यांना पॉकेटमध्ये ठेवायला सांगितली तर या जाणत्यांनी म्हणजे गुरुप्रमाणे ती भगवद्गीता खिशामध्ये घेऊन आश्चर्याने आपल्याला सगळ्यांना सांगतो, ही लोक जी